त्यांचा पात्र परिचय यमराजाच्या भूमिकेत प्रणव कळमटे यमराजाच्या भूमिकेत प्रणव कळमटे सत्याच्या भूमिकेत सुजल कळमटे सावित्रीच्या भूमिकेत स्वप्नील कळमटे नारदाच्या भूमिकेत मिलिंद आंबेकर अश्वपतीच्या भूमिकेत अनिश कळमटे मालवीच्या भूमिकेत यश कळमटे राजा धुमराचे सत्यवान कळमटे राणी सूरज जोशी सेनापती रुपेश कळमटे भटजी विजय परब चित्रगुप्त सुयोग कळमटे शिपाई नैतिक कळमटे सुस्वागतम पराजयात आम्ही आपणा समोर सादर करत आहोत एक पौराणिक भोगनाट्य सत्यवान सावित्री छुम नाचूया ऋण झुण गाऊया छुम नाचूया ऋण झुण गाऊया आज आला सण करूया आज आला सण बाई थाट करूया छुम नाचूया ऋण झुण गाऊया छुम नाचूया ऋण झुण गाऊया
अजून तयारी झाली नाही. अहो झाली हो चला आता गंगा बायका जेवण केला गंगा गीता चला मोठं पूजेला आता आपण वाड्याची पूजा करूया. अहो सर्व आपण सर्व तर आलोय पण भटजी कुठे आले आलो आलो अगो आधी माझ्या घरच्या देवाची पूजा करत होतो आणि भटणीला थोडी दसमीची सांगत होतो. अहो भटजी आता तुमची पूजा सांगा. सांगतो सांगतो आधी पहिले गणेश पूजा करतो. हा डोळ्याला तिथं पाणी लावावे. हलत तुमचे भाव फुलं घाला. नैवेद्याचा संभ्रम यावे. आता तुम्ही तुमचे वाहन वाटून घ्या. ही आमची पूजा. आता ते काय विचारू नका. तुम्ही तुमची तयारी करून घ्या. हा तुम्ही तुमचं आठवून घ्या. माझ्याकडे दक्षिण ठेवा. सांगतो मद्र देशाचा राजा अशोकपती त्याची राणी माळवी यांना कोणी मूलबळ नव्हतं म्हणून त्यांनी केली देवीचे व्रत. त्या देवीच्या व्रताने त्याने एक पुण्यवान कन्या झाली. त्या कन्येचे नाव त्याने सावित्रीचे ठेवले. तर ऐका सुवासिनीनो ही सावित्रीची कथा ऐका. जग चालका परमेश्वरा आदि अनादि अनंता कोणते खेळ खेळत आहेस रे माझे नेत्र सत्यज्योती जोपर्यंत शत्रूची वाकडे माझं काही पण मला आंधळेपणा आल्यामुळे माझे राज्य माझ्या आत्मबांधणी पाहून घ्यावे जण उपाशी राज्याने काळे धिंडवडे या डोळ्याने पाहू नये म्हणून माझे नेत्रे का राणी अंतःकरणातील दुःखाच्या वेदना त्या मलमपट्टीने भऱ्या होणार नसतात. काय करत असेल माझी प्रजा जीव अपार जपलेल्या वेळेला पाण्यातून सुटताना कोणाच्या मनावर साधत होईल. महाराज प्रणव महाराज. महाराज वेदनांची पराकाष्ठा केली. सर्व सैन्य चहू बाजूने लढत आहे.
पण उपासमारी आणि पितुरी यामुळे साऱ्या सैन्यांची दुरावणी आहे महाराज. सेनापती, सत्ता आजबद आहे की नोकर फितूर होणार त्यात फितूरचे खेळ खेळणारे सहभागी असतातच. महाराज, आपल्या मिठावर जगलो आहे, सर्व सैन्य फितूर झाले तरी मी माझ्या प्राणांची बाजी लावून सतत लढत राहील. सेनापती, तुम्ही मला चांगलाच सल्ला दिला. वनवासी धर्म करणे हे एकांती बाल सत्यवाद चढा. महाराज, म्हणूनच सांगतो, जिथे फुले विकतील तिथे गोपट्या वेचायला कधीच थांबू नका. आपण राणी सहित अरण्यात प्रवेश करा. सोबत बाळ सत्यवान आहे. येतो मी. आपल्याला आता पटाजीला भागले आपल्या राज्यात साजरा करा. आज आपल्या सावित्रीचा जन्मदिन आहे. मोठ्या थाटामध्ये आपण साजरा करूया. तो सावित्री आहे कुठे? सावित्री बागेत खेळायला गेले आहे. चला तर मग आपण ते जाऊया. तिथे साजरा करूया तो वाढदिवस. चला. फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेंदीच्या जगुणाच्या, मेंदीच्या जगुणाच्या. आज जन्मदिन साड्यामध्ये देव गोळाला आहे आणि तू इकडे एकटीच काय करत आहेस? सावित्रा खाजू हारा फुलावली. चला मग काय बोलास काय लावलं तू? हॅलो.
सुप्रेश कांबळे जर कुठे असेल त्याच्या मागे येतं सुप्रेश कांबळे. चंद्राच्या कन्याने वाढली सावित्री कोणाला बरं द्यावी तर ती उपवर झाली आहे. आता तिथे लग्न लावून द्यायला पाहिजे. पण या हनुमान तुला कोणाला द्यावं हे काय समजत नाही. राजसेवक तुला याबद्दल काय वाटते? महाराज तुमच्याच मताप्रमाणे माझे मत आहे. राजकुमारी सावित्री आता उपवर झाली आहे, पण तिच्यासाठी कोणतंही योग्य वर तिला वळण्याचे योग्य नाही. राजसेवक हजर करा. ठीक आहे, आता बदल करतो. बाळ सावित्री, तू आता मोठी झाली आहे, उपवर झाली आहे. तू आता स्वतःला असा वर शोध आणि आम्हाला कर्जातून मुक्त कर. बाबा आपलं म्हणून खरं आहे. मी देश पाहिजे नाही ठीक आहे. राजसेवक सावित्री इच्छित वर्षात जात आहे त्याबरोबर नको टाकून आणि द्रव्य द्या आणि ती जिकडे जाईल त्याबरोबर सांगू शकेल ना. ठीक आहे महाराज, तुम्ही चिंता करू नका. आई बाबा मला आशीर्वाद द्या. आपण कित्येक राज्य पाहिले, असंख्य आश्रम पाहिले, कित्येक तीर्थक्षेत्र पाहिले, पण त्यात मला योग्य असा वर दिसलाच नाही. राजकुमारी तुम्ही चिंता करू नका. या परमेश्वराने ज्यांना या जन्माला घातले आहे त्यांच्यासाठी योग्य वर नक्की निवडला आहे. होय राजसेवक, आपण पुढच्या रस्त्याला लागूया. ठीक आहे. आले
सत्यवान अजून किती लांब जायचं आहे रे? बाबा आपण इथेच या जंगलात झोपडी बांधूया आणि इथेच राहूया. पडला बाबा बा सत्यवान आलाच का रे? किती कष्ट करशील आमच्यासाठी? बाबा बाबा जगाच्याला परमेश्वर इतका कठोर नाही. आज ना उद्या आपलेही दिवस बदलतील, आपल्याही घरी आनंद मिळेल. बा सत्यवान तर आहे तुझं म्हणणं. बाबा मी रानातून लाकडं आणायला जातो, तुम्ही आराम करा. आई येतो तुम्ही. राजसेवक किती सुंदर आहे देखावा. हो राणी सरकार, एवढ्या चाललेला थकवा एका क्षणात दूर झाला बघा. इतका सुंदर आहे हा देखावा. राजसेवक या रमणीच्या तलावाच्या खाली सगळे तपस्वी राहत असतील. हो राणी सरकार, तिकडे पहा. कोण तपस्वी आहे की नाही हे काही समजत नाही. मी त्यांची चौकशी करून येतो. ठीक आहे. राणी सरकार, हे पहा, तिकडे कोणतरी तरुण लाकडाची मोळी घेऊन येत आहे. राजसेवक जा आणि ते कुशल वर्तमान विचारून घेऊन या. ठीक आहे. हो लाकूड तोडे, राम राम. राम राम. आपण राजाचे सेवक दिसता. हो. इथे कशासाठी फिरताय? शिकारीला आलात वाटतं. हे बघा तुम्हाला इथे शिकार करता येणार नाही. तुम्ही पुढच्या जंगलात जा. आम्ही जातो हो, पण तुमचं नाव काय, गाव काय हे तरी सांगा. हेच माझं गाव. वरती आकाश, खाली धरणी, हीच ईश्वराची करणी. वा, खूप ज्ञानी दिसताय. सुंदर कविता केली. तुमचं नाव तरी सांगितलं नाही. माझं नाव सत्यवान. ठीक आहे, मी येतो. हो थांबा, या गरीबागाची कंदमुळे खाऊन जा. अहो नको, तिकडे आमच्या राणे सरकार वाट बघत असते. कोण? ताईसाहेब? हो. नको राजसेवक, या माझ्या पावापासून बांधलेल्या झोपडीमध्ये त्यांना आवडणार नाही. तुम्ही त्याची चिंता करू नका, ते मी पाहतो. राणे सरकार, तिकडे सत्यवान आणि त्याचे आई बाबा राहत आहेत. चला तर त्याचे कुशल वर्तमान. ठीक आहे. कोण आपण? राजकुमारी, माझं नाव सत्यवान. हे माझे आई बाबा. आम्ही याच जंगलामध्ये राहतो. माझं मन कसं बदलून गेलंय. या तरुणाशिवाय माझा जीवनसाथी कोणीच नाही. आई बाबा, बघितलं का कोण आलंय? कोण आले रे? मला दिसत नाही रे. या या. मद्रासीचे राजे असून त्यांची कन्या. माझं नाव सावित्री. बाबा ते आपल्या लाडक्या पुत्राला मनाने भरले आहे. काय सत्यवाना तू म्हणाले भरले? नको नको बरी, तुझ्यासारख्या राजकुमारीला या अशा या वडात नाही असं होईल. बाबा ते मला सर्व ठाऊक आहे. तरी सत्यमेश्वर मी कोणालाही करू शकत नाही.
यमराजा सतत जयघोष करून तिने तालात तुझा महिमा गाताना मनाला किती आनंद होतो. नारायण नारायण माझ्या तंबोराची तार वाजली म्हणजे हरिनामाला विनमुख झालेले जीव दिव्य आनंदाने डोलू लागतात. देव दानव आणि मानव यांचे कुशल वर्तमान पाहणे हे आपले काम. नारायण नारायण. अरे हो, बरेच दिवस झाले देवलोकात सर्वत्र शांतता पसरली आहे. आज यमपुरीत जाऊन पाहावे कसा काय चाललाय तो यमराजांचा कारभार. अहो, तो चित्रगुप्त बसलाय पोती उघडून आणि यमराज बसले कोणाचा प्राण कधी आणावा याचा विचार करत. चला तर जाऊया यमपुरीत. नारायण नारायण नाम तुझे रे नारायण नाम नारायण नाम तुझे रे नारायण नाम नारायण. चित्रगुप्त सांगा या मृत्यूलोकातून कोण बरं या यमाचा पावडा रे. यमराज ब्रह्मलेखेत शोधतोय ही सटवाईले प्रत्येकाचा नशीब. ब्रह्मदेवाचे बाकी खरे करून दाखवणे आणि सत्कर्माचा हिशोब करून त्याला यथायोग्य न्याय करणे हे आपलं काम. पण बराच वेळ झाला विचार करून पाहिला फार मोठा घोटाळा होत आहे. चित्रगुप्त आता कोणता बरं घोटाळा होतोय लवकर सांगा. यमराज आजपासून 1 वर्षाने आपल्याकडे मृत्यू लोकातून पाहुणा येणार आहे. पण त्याच्या जोडीला आणखी एकाची भर होत आहे. त्यामुळे आपले काम फार बिकट होणार आहे. चित्रगुप्त या यमाला अशाक्याचे काय त्याचा वृत्तांत सांगा. यमराज तो आहे धुम्रसेन राजाचा पुत्र सत्यवान. त्याचे राज्य बांधवाने हिरावून घेतले आहे. सध्या तो वनवासी आहे. पण सावित्रीच्या वराने मद्रसेन राजाची पुत्री सावित्री ही सत्यवानाला वरीत आहे. त्यामुळे सावित्रीचा पराभव करणे आपल्याला शक्य दिसत नाही. सावित्री सत्यवानाला वरीत आहे. त्यांच्या लग्नात विघ्न आणल्याशिवाय आपलं काम पूर्णच होऊ शकत नाही. नाहीतर कोण मला बाधा करेल त्या यमाच्या आदराला.
दिवसांनी यमपुरीत येणं केलं. पाहूया कसा काय चाललाय तो यमराजांचा कारभार. नाहीतर या नसत्या उठेठेवी केल्याशिवाय आपली कीर्ती जी तिने तालात पसरली आहे ती सार्थकी कशी बनू लागेल. काय यमराज कसं काय चाललंय आपलं राज्य. कोण नारस्वामी आज कसं काय येणं गेलं. नारायण नारायण. यमराज वर्तमान हे आपल्या संग्रही. मी काय नवीन सांगणार. माझ्या तंबोऱ्याची तार आणि नारायण नामाचा संसार. नारायण नारायण. आपण एवढे चिंतामग्न का दिसता. नारदा या यमाच्या रागाचा पारा नारायण या नारायण मृत्यूला नारायण. माझी प्राणाचं का नाही काय. या यमाच्या प्रेमाला की मला मोठा धैर्यवान ही संजय कापू लागतो. पण आज माझी चिंता मला खाऊ दे. नारायण नारायण. यमराजाला चिंता म्हणजे काय याचे कारण तरी काय. नारदा आजपासून 1 वर्षानंतर तो धुम्याचे राज पूज्य सत्यवान याचे मरण आहे. पण अश्वपती राजाची मुलगी त्याच्या बरोबर लग्न करून विधवा त्या सत्यवानाला देणं मला गेलंच पाहिजे. नाहीतर कोण बरोबर त्या यमाचा देणारा. नारायण नारायण. मग तर सत्यवान खरोखरच पुण्यवान आहे. यमराज तर स्वतः चालले त्याचा प्राण आणण्यासाठी. नारायण नारायण. मला अटकतात बदलीस आणि रुद्रगण त्याला पहिला वैकुंठात घेऊन जातात. म्हणून मी माझी यापुरी नारायण नारायण. मग मात्र तुमच्या कार्याला हातभार लावलाच पाहिजे यमराज. सांगा बरं काय करू. या सत्यवान आणि सावित्रीचे लग्न होता का म्हणे. नारायण नारायण. एवढेच ना. पाताळ घेता गाव घेऊन. नारायण नारायण. साधू संत सांगून नारदाच्या बळी पुढे धोका जाणीला रे कौसल्याबाई. सावधान होई रघुवीरा, सावधान होई. सावधान होई रघुवीरा, सावधान होई. साधू संत सांगून गेले नारदाच्या बळी. साधू संत
सावित्री इतकी दिवस गेली आहे राजा पत्ता नाही. नारायण नारायण नमोधिनाथा अक्षयनंता नमोधिनाथा अक्षयनंता अनाथांच्या नाथा नारायण जय नारायण अनाथांच्या नाथा नारायण नारायण आलो एकदा मध्य देशात. अश्वती महाराज सर्व काही आनंदी आनंद आहे ना. आनंद आहे इथे. महाराज आपली कन्या सावित्री कुठे आहे. ती इच्छित गेली आहे जात्या पत्ता नाही. नारायण नारायण मला सावित्री आज तू खुश आहे एकदम. बाबा माझी चिंतना पूर्ण झाली आहे. मी सत्यराम मनाने बोलले आहे. काय तू सत्यवादाला मनाने बदलेस. नारायण नारायण सत्यराम मनाने बोलले आहे. मी दुर्गाशी की अप्पाशी उत्पादापती. काय तू म्हणलं काय आहे नेमकं? त्यामध्ये काय कमतरता आहे. राजा सर्व सद्गुण त्या सत्यावर नाहीये. पण त्याच्यात फक्त एक दोष आहे. नारस्वामी सद्गुणाचा पुतळा तो सत्यवान मग त्यामध्ये कोणता दोष आहे. महाराज सत्यवान अल्पायुष्य आहे आणि एका वर्षानंतर त्याचे मरण आहे. मग सावित्री मग तुला विषय बदलावा लागेल. बाबा त्याचं शक्य नाही. सावित्री आपल्या निर्धारापासून तसुबनही बदलत नाही. म्हणतात ना कर्माच्या गती असती गणा. जे जे होईल ते कदापि टळेना. जे होणार आहे ते होईलच. मला आशीर्वाद द्या. बेटा तुझे कल्याण हो. नारायण नारायण वराडी दोन मंडपाचा वराडी दोन मंडपाचा वराडी दोन मंडपाचा वराडी दोन मंडपाचा नारायण मंत्र माझा नारायण
श्रम करशील आमच्यासाठी. बाबा तुम्हाला कोणती काळजी लागली आहे? ईश्वर कृपेने माझे जीवन सुखी होईल. बाबा या जंगलात कोणीतरी येत आहे आणि ते आपल्याकडेच येत आहेत. कोण? राजा अश्वपती. आणि या माझ्या झोपडीत राजा मी ऐश्वरी नाही. आपली सेवा कशी करावी काही सुचत नाही. काय सुंदर आहे. माझी एकुलती कन्या सावित्री हिने तुला सत्यवाना भाल्याने भरला आहे. या दोघांचा विवाह होणं हे आमचं कर्तव्य आहे. महाराज सावित्री सारखी सद्गुणी मुलगी माझी सून व्हावी त्यापेक्षा अत्यंत आनंदाची गोष्ट कोणती बरं असेल. पण या अशा यावनात दारिद्र्याची राहण्याची तिची पात्रता नव्हे. बाबा ते मला सगळं ठाऊक आहे, तरी मी सत्याविषयावर नाही बोलू शकत नाही. का सेवक दोघांचाही थाट होऊ द्या लग्नाचा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदां परमाणो मुरुडं गिरिजात्मजं सुरवतं विघ्नेश्वरं भोजनं रामोराञ्जन संस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभं सावधानम्. पटापट ठरवायला गेले. ठीक आहे. हॅलो हॅलो अजूनही प्रेक्षकांकडून देवा तुझा भक्त सावा कैसा रे देवा तुझा भक्त सावा कैसा निघाले तुझ्या
विश्वपालका तुझी लीला आघात आहे. या धरणीवर किती सुखी तर किती दुःखी, जितके जन्मास येतात तितकेच मरण पावतात. हे जन्म मृत्यूचे चक्र सारखे चालतच असते. अरे हो, शेवटी सत्यवान आणि सावित्रीचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाला 1 वर्षही पूर्ण होत आले आहे. त्या पतिव्रतेच्या नशिबी कोणते वैधव्य तर येणार नाही ना. पाहूया त्या सतीची पुन्हाही पाहूया. आपण यमपुरीत जाऊन त्या यमाचा वृत्तांत घेऊया. नारायण नारायण चित्रगुप्ता, माझ्या अंगाची लाही लाही होते रे. या सत्यवान आणि सावित्रीच्या लग्नाला वर्ष होत आले. चित्रगुप्त सांगा, सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस कोणता? यमराज, सर्व पोटी वाचून पाहिल्या. सत्यवानाचा जन्म मृत्यूचा हिशोब पूर्ण झाला आहे. उद्या त्याचा अंत आहे. म्हणे सत्यवान धार्मिक आहे. पाहूया त्याची धार्मिकता. त्याला या यमपुरीचा पावडा पाहावाच लागेल. आता निघायचं ना सत्यवानाचे प्राण गेला. शेष
सत्यवानाच्या मृत्यूचा शेवटचा दिवस त्या सतीचा पुण्याची पराकाष्ठा आहे याची दृष्टी गंमत पाहण्यात आपल्यास काय देते. नारायण नारायण. यमराज तर रागाने लाल दिसत आहे. कोण नाराज स्वामी आज कसं काय केलं? नारायण नारायण. यमराज आज तुमचा चेहरा चौटाळलेला व्याघ्र सिंहाप्रमाणे आज भासत आहे. नारायण नारायण. राजा, केवढा मात्र विचार नकोस. आज मृत्यू लोकात जाण्याची माझी बळी आहे. नाहीतर माझे यमगण एकेकाचे प्राण घेऊन येतात. पण त्या सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी कोणही लायक नाही. म्हणून मला केलाच पाहिजे. नारायण नारायण. म्हणजे सत्यवान खरोखरच पुण्यवान दिसतोय. बंद कर. ही वेळ तुझी किस्सा ऐकायची नव्हे. नारायण नारायण. महाराज, आजचे तुमचे रूप पाहणे म्हणजे स्वतःचाच मृत्यू पाहण्यासारखे आहे. आम्ही आपले जातो आमच्या मार्गाने. चित्रगुप्ता, तुम्ही इथेच थांबा. मी त्या सत्यवानाचे प्राण आणण्यासाठी मृत्यू लोकात जाते. नारायण नारायण. त्या पतिव्रतेच्या नशिबी वैष्णव्य तर येणार नाही ना. सर्व देवी त्या पतिव्रतेच्या पुण्याई पाहण्यासाठी जात आहे. आपणही जाऊया त्या सतीची पुण्याई पाहण्यासाठी. नारायण नारायण. सावित्री, आज तुझ्या व्रताची समाप्ती आहे ना? होय ना. कुठे जाता? मी माझ्या कामगिरीला जातोय. आज तुम्ही एकटे जाऊ नका. मला तुझा घेऊन चला. पण सावित्री, तुला एवढं चालायची सवय नाही. ना
आजपर्यंत मी कष्ट जास्त केलं नाही, तरी पण तुमच्यासोबत मला जाण्याचा हक्क पुरवा. ठीक आहे, चल तर मग. सावित्री, किती सुंदर देखावा आहे हा. निर्मळ पाणी असलेल्या सुंदर नदी, उंच उंच टवटवीत झाडे आहेत. होय ना, किती सुंदर आहे तो. ही ताजी फळे भक्षण करून एक मनाला संतुष्ट होय होईल. ना. सावित्री, आपण फळे गोळा करूया. ठीक आहे. जमिनीवर फळे शकतात. बस झाली इतकी फळे. आता आपण वडाच्या समित्या गोळा करूया. होय ना, ठीक आहे, तू इथे थांब, मी या वडाच्या सुद्धा फांद्या तोडतो. कोणतरी देवता दिसत आहे. अरे हे माणसाचं नाही, आपण कोणते देवता आहात? सावित्री, मी यम आहे. यमराज, तुम्ही इथे का आला? सावित्री, सत्यवान धार्मिक आहे, धर्मनिष्ठ आहे, शूरवीर आहे. त्याचे प्राण देण्यासाठी मी आलोय. नका माझ्या पतीचे प्राण घेऊन जाऊ नका. सावित्री, विश्वाच्या खेळाचा न्याय कसा आहे. आता दिवस संधी आहे. नका नका माझ्या पतीचे प्राण घेऊ नका. मी तुमच्या पायावरते. सावित्री, ते शक्य नाही. द्यावे पती प्राण, माझं प्रेरदान माझा सोबती. विनविते गोवाळीते तुला पंचारती. विनविते गोवाळीते तुला पंचारती.
यमराज, माझ्या पतीचे दिवे चढून अग्नीत अर्पण करून मी दुर्मजा कोणाला टाकू? सावित्री आता मागे भी तुम्ही सावित्री सत्यानाच्या प्राणाघरी बघून परत जा. यमराज, माझे बाबा निश्चित नाही, त्यांना 100 आहोत शिकवलं आणि ते बलीवर संपन्न व्हावे. एवढंच ना तथाच तू तुझ्या वडिलांना 100 पुत्र होऊन त्यांची वृद्धी होईल. सावित्री परत जा, सावित्री परत जा. 7 भाव एकत्र चालल्याने मैत्री वाढते, तसं तत्व आहे. मी बच्चा स्मरणसाठी तिथे पती जाईल किंवा दुसरं कोणी तिथे माझं सणत जाणं सनातन धर्मच आहे. सावित्री तू सुद्धा धर्माच्या गोष्टी सांगतेस. सत्यानाच्या प्राणागिरीत कोणताही वर बघून परत जा. यमराज, मला सत्यवन आपण 100 आवडत पुत्र हवे आणि ते बलीवर संपूर्ण व्हावे. तथाच तू तुला 100 पुत्र होतील. सावित्री आता मागे फिर. यमराज, माझा तर तुमच्याकडे काहीच काम नाही, पण सांगा देवा, तुमच्यासारख्या संतांकडून सत्यवचनांचे नियम पालन होते. प्रभू, आता तो मला वर दिला, तो सत्यवंश कसा करू शकेल? त्या प्रभू, माझ्या पतीला जिवंत करा, म्हणजे ते वचन सत्य होईल. बोलता बोलता अखेर या सावित्रीने मला फसविले. धिक्कार असो तुझ्या योगपणाचा. सावित्री, आजपर्यंत कोणतीही प्रतिवता या यमासोबत चालू शकली नाही आणि या यमाला पाहू देखील शकली नाही. सावित्री, या सत्यवानाचे प्राण मी परत देत आहे. त्याच्याबरोबर 400 वर्ष संसार कर. हॅलो, रावण बघून प्रेक्षकांनी जायचं. रावण दाखवण्याचं सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. शेवटचा कार्यक्रम रावण तो पाहून आपण जाणार. तुमचा प्रतिसाद